मांजरेवाडी असेल, मुलगेवाडी असेल, तीनही वाड्यांमध्ये खूप भरघोस अशी विकास कामे केली. पूर्णपणे विकास कामं करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. कोणत्याही गावामध्ये कुठलंही काम शिल्लक राहिलेलं नाही असं आमचं हे मांजरेवाडी गाव असेल. खऱ्या अर्थाने एवढी कामं करत असताना आता येणाऱ्या काळामध्ये वाघगाव रेटवडी जिल्हा परिषद गटामध्ये मी इच्छुक उमेदवार म्हणून आपणा सर्वांना विनंती आहे. आणि त्याचबरोबर सर्व गाव आणि गावातली सर्वच ग्रामस्थ आपल्या बरोबर आहेत. सर्व ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे आता आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये महिलेची जागा आलेली आहे, आपल्याला संधी आलेली आहे. त्या संधीचं सोनं कसं करायचं, जसा गावाचा विकास गेल्या आपण 8 ते 10 वर्षामध्ये केला आहे, तसंच आता जिल्हा परिषद गटाचा विकास करण्याचा मानस खऱ्या अर्थाने आमच्या परिवाराने घेतला आहे. आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने आम्हाला आपल्या 3ही गावांची साथ अतिशय चांगल्या प्रकारे लाभलेली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून प्रचाराची सुरुवात करण्यासाठी सौभाग्यवती अनिताताई विलासराव मांजरे यांच्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहात. अनेकांनी आपली मतं या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. निवडणूक म्हटलं की प्रचार, पिंपळ फोडणं हे सगळ्या गोष्टी आहेत. सर्वांना बोलवलं जातं, आपली भूमिका मांडली जाते. परंतु या ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेकांनी ग्रामपंचायतीचं नेतृत्व केले. साळुताई मांजरे असतील, आमचे मित्र या ठिकाणी सत्यवान मांजरे, त्यांच्या सौभाग्यवतींनी देखील या ठिकाणी काम केले, विलासरावनी काम केले. ही सर्वच माणसं जी आहेत ती समाजाचं योगदान, समाजानं जो विश्वास टाकला त्या विश्वासाच्या माध्यमातून कसं काम करता येईल, सर्वांना बरोबर घेऊन कसं काम करता येईल, हा प्रयत्न या ठिकाणच्या सर्व मंडळींनी केलेला आहे. 3 वाड्यांनी मिळून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कारभार करणं तसं सोपं नाही. परंतु लोकनियुक्तच्या माध्यमातून या ठिकाणी अनिताताईंना जी आपण सर्वांनी संधी दिली, ती संधी निश्चितपणे तुमच्या आमच्यासाठी त्याचा उपयोग कसा करता येईल अशा प्रकारचा प्रामाणिक प्रयत्न अनिताताईंच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला. आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम झालंय, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपली सर्वांची सेवा करावी अशा प्रकारचा मानस विलासराव आणि अनिताताईंनी या ठिकाणी घेतलेला आहे. विलासरावनी देखील केवळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नाही तर या पंचक्रोशीमध्ये तालुक्यामध्ये एक विकासाच्या दृष्टीने सातत्याने चांगल्या प्रकारचा विचार देण्याचं काम या परिवाराच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी केलं. ओलेवाडीची सगळी मान्यवर मंडळी, बंधू भगिनी आणि माझ्या शेतकरी मित्रांनो, प्रथमतः आपल्या सर्वांना दिवाळीच्या अंत्यकरणापासून हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सर्वांना सुखाची, समाधानाची आणि भरभराटीची जावं ही मारुती राहायची त्यांनी प्रार्थना केली. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की उद्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक इच्छुक उमेदवार या ठिकाणी आपलं भविष्य आजमावण्याचा प्रयत्न करतायत. पक्षाकडे मागणी काहीची अजून झालेली नाही, पण आजपासून आम्ही अध्यक्षांनी ठरवले की सगळ्यांनी जे जे इच्छुक आहे पंचायत समितीला, जिल्हा परिषदेने मागणी करायची, तो सगळा सर्वे केल्यानंतर पक्ष या ठिकाणी निर्णय घेणार आहे. कैलासराव असतील, कारंडकर असतील, अजितदादा असतील, हे या ठिकाणी निर्णय घेतील. भविष्यामध्ये जे सांगेल त्या प्रत्येक उमेदवाराचं काम करण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं करणार आहोत. आम्ही बसतो तर आम्हाला लगेच फोन आला विधानचा की माझा प्रचाराचा नारळ फोडायचा. तर बाबाची बायको इच्छुक हे माहिती असून सुद्धा माणूस किती खोडीला असावा. अगोदर ठरलं होतं आज वैभव निघाला होता. वैभवला म्हटलं जाऊ नको, ज्या मित्राच्या बायकोचं नारळ फोडायचं आहे, जातो कुठं, तो कागद फिरला पर्यंत. आमच्या बापूसाहेबांनी सगळ्या मतदारसंघात बॅनर लावले, ते सुद्धा इच्छुक आहे. ठीक आहे, इच्छुक असं काही इच्छुक आहे असं आधी अजिबात नाही. प्रत्येक माणूस त्याच्या परीनं स्वतःची ताकद आजमावत असतो. फक्त विनंती माझी आपल्या सगळ्यांना एकच आहे की पक्षाने जो निर्णय घेतला
तर त्या निर्णयाला आपण स्टिकअप राहिलं पाहिजे आणि तो निर्णय शिरसावध मानला पाहिजे. तुम्ही इच्छुक असताना आम्हाला आनंद आहे, अडचण काहीच नाही आहे. आता थोडं साळूबाईंना असं वाटलं की आणि तर ताईला उमेदवार दिली की आम्ही पराभव वाचपाकडू असं कुठनं म्हणल्यात ते मला माहीत नाही, पण म्हणल्या एवढं मात्र खरं